मित्रांनो, पावसाळा आला की या निसर्गाला हिरवळीचा जणू दागिनाच मिळतो. डोंगरावरून पडणाऱ्या त्या धबधब्यांना नाद मिळतो. जंगलामध्ये भटकणाऱ्या पशुपक्ष्यांना साद मिळते. त्याचप्रमाणे या पृथ्वी तलावरील मानवाला या निसर्गाची अनुभूती मिळते. याच निसर्गाची अनुभूती घ्यायला आपण तळ कोकणात आलोय. मित्रांनो, कोकणात जायचं म्हटलं तर वर्षभर गर्दी पाहायला मिळते. नशिबानं या गर्दीतून सुद्धा वरती बसायला आम्हाला जागा मिळाली. खूप दिवसांनी सगळे मित्र एकत्र आल्याने थोडा वेळ गप्पा रंगल्या. सकाळ होत आली आणि एक एक करून सगळ्यांचा डोळा लागला की थेट जाग आली ते कुडाळ स्टेशन यायच्या 5 मिनिटात, आणि तेही योगायोगाने नव्हे तर अलाराम लावल्यामुळे. बाहेर जाऊन पाहतोय तर काय, ते हिरवळीनं नटलेलं ते निसर्गरम्य कोकण डोळ्यासमोर होतं. पुढे 5 मिनिटातच कुडाळ स्टेशन आलं. स्टेशनला उतरलो आणि काय, प्रथेप्रमाणे सेल्फी काढले आणि पुढे आपल्या मार्गाला मार्गस्थ झालो. थोडा वेळ पुढे गेलो आणि कुडाळमध्ये आपलं स्वागत करायला पावसाने हजेरी लावली आणि त्यानिमित्तानं कुडाळचं हे बस स्टँड देखील पाहायला मिळालं. पाऊस थांबला आणि पुन्हा मित्राच्या सवारीनं त्याच्या घरच्या दिशेने निघालो. अख्ख्या कोकणकराला आतुरता असलेल्या त्या मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वाला आलेलं पाहायला मिळालं आणि हे पाहून आनंद झाला. त्याचं कारण म्हणजे खरं तर कोकणातून म्हणजे अगदी खेडपासून सुद्धा मुंबईला जाणारा मार्ग हा अशाच पद्धतीचा होईल असं दृढ स्वप्न माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. पुढे रस्त्या शेजारची ती शेती, आजूबाजूची हिरवळ, त्याचप्रमाणे कोकणात जाणारे ते नागमोडे रस्ते आणि नारळाचे उंच उंच झाडं पाहत कधी मित्राच्या घरी येऊन पोचलो कळलंच नाही. त्या कोकणी कौलारू घरांचा सुखद अनुभव घेत आज आपण आंबोली वॉटरफॉल, कावळे 7 पॉइंट तसेच हिरण्यकेशी मंदिराला भेट देणार आहोत. थोडा वेळ आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर केला आणि लगेचच वॉटरफॉल कडे जायला निघालो. आपण आता कुडाळ मुळदेवरून आंबोलीच्या दिशेने निघालो आणि हे अंतर साधारण 50 ते 55 किलोमीटर इतकं आहे. खळखळणाऱ्या नदीवरून जाणारा तो अरुंद पूल, गावांगावांमधून त्या मार्केटमधून जाणारा तो अरुंद रस्ता, त्याचप्रमाणे रस्त्यालगत असलेल्या त्या छोट्या मोठ्या वॉटरफॉलचे हे दृश्य पाहत पुढे सरसावत होतो. पुढे एका सनसेट पॉइंटला थोडा वेळ थांबलो. डोळ्यासमोर होतं घनदाट जंगल. जिथवर नजर जाईल तिथवर लांबच लांब पसरलेल्या त्या डोंगर रांगा, त्याचबरोबर अगदी उंचावरून पडणारे ते वॉटरफॉल्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. पुढे त्या उसाच्या मळ्यांतून मार्गक्रमण करत कावळे 7 या पॉइंटच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. या पॉइंटला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून प्रत्येकी 5 रुपये असे शुल्क या ग्रामपंचायत कडून आकारले जाते. गाडी पार्क केली, त्या काही पायऱ्या उतरलो आणि थेट कावळे 7 पॉइंटला येऊन पोहोचलो. खरं तर पाऊस नसल्यामुळे या पॉइंटची ही सुंदरता आपल्याला नजरेस पडली. जर का पाऊस असताना आपण इथे आलो तर हा सर्व परिसर धुक्याने भरलेला असतो. काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे त्या रिव्हर्स वॉटरफॉलचं पाणी थोड्याच प्रमाणात वर येताना पाहायला मिळत होतं. आमचा मित्र परिवार हा असा सेल्फी काढण्यामध्ये दंग होता, तर आम्ही काही ना काहीतरी प्रयोग करणार, पण इतका सहसा हार मानणाऱ्यातले आम्ही नव्हतो. त्यामुळे एक्सपेरिमेंट करायला आम्ही सुरुवात केली. भरलेल्या बॉटल मधील हे पाणी देखील आपण टाकून बघितलं आणि तेच पाणी आपल्याकडेच रिव्हर्स आलं. त्याचबरोबर एक रिकामी बॉटल देखील आपण या प्रवाहाच्या दिशेने टाकली आणि त्या प्रवाहानं, त्या वाऱ्याच्या वेगानं तीच बॉटल तशीच पुन्हा परत आपल्याकडे रिव्हर्स आली. या दरीमध्ये जर कोणत्या पशुपक्ष्याची शिकार झाली तर या दरी खोऱ्यात असलेले सगळे कावळे एकत्र येऊन साद घालतात आणि हा गोंधळ दरीच्या वरपर्यंत ऐकू येतो. त्याचमुळे या दरीला कावळे 7 पॉइंट असं म्हटलं जातं. फ्लॉवर प्रमाणे त्या पूर्ण डोंगरात पसरलेले ही झाडं कोणती होती ती कळलं नाही, परंतु छान होती आणि जर ही कोणाला माहिती असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढे लगेचच आपण दुसऱ्या पॉइंटच्या दिशेने निघालो, कारण वेळ खूप कमी होता आणि जास्तीत जास्त पॉइंट आपल्याला कव्हर करायचे होते.
आता येऊन पोचलो ते त्या हिरण्यकेशीच्या पार्किंग पॉइंटच्या इथे. येथे गाडी पार्क केली, खळखळणाऱ्या त्या झऱ्याचा आवाज घेतला आणि पुढे पायऱ्या चढत हिरण्यकेशी मंदिराकडे वळलो. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आणि डोळ्यासमोर होतं घनदाट जंगलामध्ये वसलेलं ते हिरण्यकेशी मंदिर. खर तर घनदाट जंगलामध्ये असलेल्या या मंदिरामध्ये खूप शांतता असते असं ऐकलं होतं, परंतु आज सुट्टी असल्यामुळे खूप अशी गर्दी येथे पाहायला मिळाली. या मंदिरामध्ये आपल्याला श्री महादेवांची पिंड, श्री महालक्ष्मीचं दर्शन, त्याचप्रमाणे श्री गणेशाची मूर्ती देखील पाहायला मिळते. तसेच मंदिरा शेजारी श्री गुरुदत्तांची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. पाण्याचा नक्की उगम कुठून आहे? मंदिराच्या मागून. हे मंदिराच्या मागून आहे आणि ते गुफेच्या इथे एवढंच आहे का आतमध्ये पण काही आहे? पण आत जाता येत नाही. अच्छा, जाता येत नाही. येथील दैवताचे सोनेरी केस म्हणजेच हिरण्यकेशी असा अर्थ या येथील स्थानिकांकडून ऐकायला मिळतो. मिळालेल्या माहितीनुसार ही नदी पूर्वेलाच उगम पावून पुन्हा पूर्वेलाच येते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ही नदी कर्नाटक मध्ये जाऊन कृष्णा नदीमध्ये विलीन होते. ते उगम आहे तो पाणी सगळं इकडे येतं आणि उन्हाळ्याचं पण पाणी असते इथे. 12 महिने वाहत असतं. अच्छा. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदिरा शेजारी असलेली गुफा. या गुफेमध्ये एकूण 6 कुंड पाहायला मिळतात आणि या कुंडांमध्येच पाण्याचा उगम होतो. साधारणतः 1980 ते 85 मध्ये काही संशोधकांनी या गुफेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु 2 तळ्यांच्या पुढे त्यांना काही जाता आलं नाही, कारण कालांतराने काळानुसार हा पुढे जाणारा मार्ग हा थोडा खडतर झालेला आहे. संशोधनाच्या दृष्टीनं आंबोली हे गाव दुर्मिळ मानलं जातं, कारण आंबोलीने प्राणी, पक्षी, त्याचप्रमाणे वनस्पती अशा अनेक प्रजाती संशोधनाच्या दृष्टीनं जगासमोर आणल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या संशोधनातून येथे एक दुर्मिळ मासा पाहायला मिळतो. त्या माशाला इथले स्थानिक लोक सोनेरी मासा असे म्हणतात. त्याचप्रमाणे त्या माशाला श्रीस्तुरा हिरण्यकेशी असं नाव देखील देण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या कळसावरती असलेली शिवपिंडी ही देखील या मंदिराला एक वेगळं रूप देते. खर तर या मंदिराशेजारी अजून थोडा वेळ घालवावा असं वाटत होतं, परंतु आपल्याकडे वेळ कमी होता आणि काही अजून ठिकाणांना देखील भेट द्यायची होती, म्हणून लगेचच पुढच्या प्रवासाला निघालो. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेलं हे थंड हवेचं ठिकाण म्हणजेच आंबोली. हा वॉटरफॉल आंबोली घाटाच्या या रस्त्यालगतच असून या पायऱ्यांवरून येणारं पाणी लक्ष वेधित करतं. हा वॉटरफॉल साधारणतः 100 फूट उंचीवरून खाली कोसळत असावा. हा वॉटरफॉल तर आम्हाला पाहायला मिळाला, परंतु संध्याकाळी आम्ही ठीक 5 वाजता पोहोचलो. त्यामुळे येथील स्थानिक पोलिसांच्या मार्फत हा वॉटरफॉल 5 वाजता बंद करण्यात आला. पाण्यामध्ये भिजायला मिळालं नाही म्हणून काही जण नाराज होते, परंतु ती नाराजी फार वेळ टिकली नाही, कारण पुढे जाऊन आम्हाला एका नदी किनारी काही जण पोहताना दिसले. मग आम्ही देखील त्यांना कंपनी द्यायला आणि येथील सूर्यास्त अनुभवायला त्या नदीमध्ये गेलो. अशा प्रकारे आंबोलीतील हा पहिला दिवस इथे संपला. आपण भेट दिलेल्या ठिकाणांना जर तुम्हाला यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये या सर्वांची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओना लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. त्याचप्रमाणे अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.